छगन भुजबळ हे बीडमध्ये ओबीसी मेळाव्यासाठी येत आहेत आणि याला मराठा समन्वयकांनी विरोध दर्शवला होता। घटनात्मक पदावर न राहता छगन भुजबळ यांनी बीडला यावं, आम्ही त्यांचं स्वागत करू अशी भूमिका मराठा समन्वयकांनी घेतली होती। पोलिसांनी आंदोलक मराठा समन्वयकांना काल नोटिसा बजावलेल्या होत्या। आज या मराठा समन्वयकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। बीडमध्ये ओबीसींचा मेळावा होतोय आणि या मेळाव्याच्या आधीच मराठा समन्वयकांनी एक भूमिका घेतली आणि त्या भूमिकेला विरोध म्हणून आपण बघतो की माझ्या पाठीमागे आपण बघता की मराठा समन्वयक आहेत आणि माझ्या उजव्या बाजूला त्यांच्यासोबत पोलीस व्हॅन आहे। जे पोलीस त्यांच्यावरती अगदी लक्ष ठेवून आहेत त्याचं कारण असं आहे की भुजबळांनी बीडमध्ये येऊ नये त्यासाठी विरोध या मराठा समन्वयकांनी केला होता। काय नेमकी त्यांची भूमिका आहे, आता काय होणार आहे? माझ्यासोबत गंगाधर काळकुटे आहेत। नाना, काय भूमिका आहे तुमची आणि आता पोलिसांनी तुम्हाला काय सांगितलं? आमचा ओबीसी बांधवांच्या मेळाव्याला विरोध नाही, परंतु घटनात्मक पदावर असणाऱ्या छगन भुजबळांनी घटनेचा आणि त्यांच्या पदाची गरिमा न राखता जाणून बुजून मराठा द्वेषाचं राजकारण करतायत। दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतायत। मराठा आणि ओबीसीमध्ये हिंसा घडवून त्यांचं राजकीय भांडवल करून त्यांना राजकीय फायदा मिळवण्यासाठी ते आजच्या सभेला येत आहेत। म्हणून माझी शासनाला विनंती आहे की त्यांना येताना त्यांचा राजीनामा घेऊन या सभेला पाठवा किंवा त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे। अन्यथा जर ते सभेला मंत्रिपदाचा तसंच ठेवून जर आले तर आम्ही पोलिसांना विनंती करू की आम्हाला त्यांना भेटण्याची वेळ द्या आणि आम्ही त्यांना भेटू। हे गांधीगिरी पद्धतीनं त्यांचं बीड जिल्ह्यामध्ये स्वागत करू, बेशरमीच्या फुलानं त्यांचं स्वागत करू आणि त्यांना सांगू, भुजबळ साहेब तुम्ही या घटनेचा भंग केलेला आहे, तुमच्या शपथेचा भंग केला आहे आणि तुम्ही मराठा द्वेषाचं राजकारण करतात ते सोडून द्या, अन्यथा येणाऱ्या काळात तुम्हाला मराठा समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। यांनी तशी भूमिका घेतली होती, छगन भुजबळांच्या दौऱ्याला विरोध केला होता। स्वाभाविक आहे, पोलिसांकडे तशी नोटीस आली। काय भूमिका आहे मराठा समन्वयक म्हणून? हे पहा, मराठा म्हणून माझी ही भूमिका राहणार आहे। छगन भुजबळ यांनी स्वतःचा आधी राजीनामा द्यावं मंत्रिपदाचा आणि बीडमध्ये पाऊल ठेवावं, या भूमिकेची मी आहे। सर्व मराठा मावळे आहेत की मराठा समाजाच्या एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।